आला माय पटपट. अजून बापाचा सरपंच आला की कणकण करीन आपल्याला आणा म्हणे नटुल्ल्या आटीच आहे अजून. माय आता का आपण का बसेला का आटी म्हणीन काय तर निंदून नाही राहिलो काय काय माय बी तू बी माय आत्या तर सरपंचाला कंजेल आहे बरं लय पाहिजे तो जरा सगळे हातभर कमी झालं की नाही एवढा बोलते की बस मला माहित आहे मला अनुभव आहे याचा. चला बाबा पटपट बोलणे काही खायला पुरत नाहीत बरं. आता सरपंच यातच असेल म्हणजे अजून तुमची पातही नाही पुरली काय अजून बोलणे खा. माय पटपट तर काय पैत का माय बाई तू वय काय आमची वय काय काही पाहते की नाही जीवाचं जरासं आमचं त्याने एवढं चाललं जाते का घाई घाई आता. पहा रे बाप्पा माया जागच्या जागी जात रे बा सांगा याच्या मागं असलो तर काम करतात रे भया कसं होतो नाही तर बस याच्या भोरशाला सोडलं की बस एवढ्याच दाखवतात माणसाले. काय बापा तुम्ही एवढा अवैधीपणा एवढा अदलोक पातनी लागली तुमची. जागच्या जागी जा जटी बसला तटीच बापा तुम्ही नुसतं गप्प म्हणजे पोतं सोडण्यासाठी दुसरं काहीच नाही. काम नाही झालं चालते. वाटलं बापा 2-3 पाता लावल्या असतील 300 रुपये रोज घेऊन राहिले तर फक्त रोजदारीले हात पुढे करता कामाले मागे सरता. पैसा फुकाच आहे का आमचा की झाडाला लागते हालल की पडले. अरे बापा सरपंच एवढा बोलू नको रे बापा. घेऊनच राहिलो ना पेटी बसेल नाही बापा. मोठा 300 रुपये रोज देऊन राहिलं म्हणतं काम असं तसं करून राहिलो ना काही बसेल नाही ना एवढा बोलून राहिला तुझा. बापा बसेल नाही तर मग एकच पात चालू आहे ना सकाळपासून आले त्यापासून. हा काय 2 पाथाला लागल्या बाई होत्या आदलोक मी तिकडे गेलो तर. सरपंच का पाथाच पायचं फक्त 2 पुरले असतात 3 पुरले असतात गवत नाही पाया गवत किती आहे पाय ना तासात आणि किती निप्पक लावलं निन्न पाय तुला डबल निंद्याचं कामही नाही. बाबा महाराज असं गवत आहे बापा भरे भरे निघून राहिलं. अरे बापा तासात काही नाही ना फटीतही काही नाही ना खुरप मारणं पुढे जाणार बापा. बस रोजदारीचं धन आहे. हा रोज पाहिजे म्हणे तो रोज पाहिजे काम करे ना बोंब काम करण्याचा जीवा सारा ऐदी जीव झाला तुमचा. बापा सरपंच एवढं बोल नको रे बापा. ऐदी जीव झाला आणि हे झाला तुला माहित नाही का आम्ही कसे काम करेला पहिले तर अनैदी काय रे जीव आमचा. काही 300 रुपये देऊन राहिला मोठा रोजदारी तर काय काही घेतलं का तुला आम्हाला मोठा एवढा बोलून राहिला तर एवढं तर कोणीच नाही बोलत बाबा. मी काल विकत घेऊ बापा तुम्हाला 300 रुपयात पण समजायला पाहिजे ना. अर्धे उपाट झाले ना बापा बुड्या झाल्या तुम्ही पांडे झाले तुमचे. काम कसं असते काय असते काय बाबा बोललं की तुम्हाला राग येतात. बापा सरपंच जास्त टुमणं लावशील तर बापा येत नाही रे बापा आम्ही हे असं ऐकणार नाही कोणी रोजची वांडी घोडी एवढं झालं तेवढं झालं करून राहिलं निंदून राहिलं ना काही बसेल नाही का जाग्यात. असं काय आपण बसेल दिसून राहिलो सरपंच तनगीन पाहत नाही काही की किती निपक लावलं या बायानं निंदणं की खरं आपल्याला डबल निंद्याचं काम नाही असा विचार तर करतच नाही. काय ऐकणार नाही बापा. निंदा तुमच्या मनानं निंदा बोललो काय कमी जास्त तर घरी जास्त पटकन बापा बोम निंदा म्हणजे मजुराला बोलणं म्हणजे मूर्खपणा व्हायला. बापा हो तुमच्या मनात निंदा राहू द्या तसं उभे राहा बसा काही करा तुमच्या मतानं काय करा. मजुराला बोलणं म्हणजे गुन्हाच आहे. जरा सकाळी बोललं की ते बस खुरपू उचलली चालल्या घरी काय बापा तालच आहे. मी म्हटलं की नाही तर टुंग करते सरपंच जास्त त्याला ते नाही समजत की महागाई वाढली 300 रुपये रोज काही जास्त नाही बाहेर लिहून राहिला आपण तर 300 रुपये रोज काढून राहिलाच आपलं म्हणजे जागच्या जागी जा तुम्ही अजून. जाऊ दे ना माझ्या कुठे ऐकते त्याचं टुमणं आपलं जे आहे ते चालू द्या. हे बोलतातच असे याचे तोंडाला चबरे असतात असे. हा बापा चला निंदा जाऊ द्या त्याच्या नांदी नका लागू हाच तर चबरा जरा. हो आता खाली थांबवतो बाबा रे हो करून राहिला आता लहान थांबू नको आता. थांब ना बा काय पाणी घेणी पितं की नाही बा आता काय थांबवतो मध्ये. अरे आलो तर बस पाणी पेलून ले का घाटी सारी सोकली ना बाई. चाल इरीवर पाणी पिऊ ले का चाल. हो गड्या हा चाल बा चाल पाणी मानी पिऊ बा. आलो तर पेलोच नाही गड्या आपण. चाल बा चाल हो गडे हो आलो तरी आम्ही पाणी पिऊ ना राजू. आलो पाणी पिऊन येतो आम्ही. चाल थांबतात ते बघील चाल आपण का मुत्याला गेलो नाही पाणी पिलं थांबा खाल्ले नाही का म्हणतात बसून उठून. अरे आपल्याला दुसऱ्या लोकांसारखं जमत नाही ना बे टाइमपास करणं. लोक करतात टाइमपास. आपलं कसं एकदा कामाला सुरू झाले काम पहिले काम पुढे पाहिजे ना आपल्या आपण ओळखी नाही ना. दुसरे जर असतील का 4 खेप मुत्याला गेले असते 2 भाग्याला गेले असते 50 खेप तामोक खाल्ली असते 2-3 खेप फोनवरही बोलला असता.
आणि पाणी प्यायला गेला असता 4-5 खेप. म्हणजे लोक काहीच नसतं झालं वावर. आपल्याला काही म्हणजे टाइमपासच करत नाही बा रोजाना तरी बी. आपल्या पुयातच नाही ना दिवना. आपण टाइमपास करायला थोडी येत असतो. काम म्हणजे काम बिलकुल. आपल्याला म्हटलं नाही पाहिजे कोणा. जाऊ दे बस, चाल पाणी पी, चाल. मुतले का घाटी सोकलेल्या का विषय होतच राहिले, गप्पा गोष्टी होती. हो चाल चाल. काय नामदेवरा, तुम्ही म्हणा मारा डवरे चालू आहेत बापा. सन्न हाणून राहिले बुडे. बुडे तर काय बस बापा. बैलोटी उभी आहेत आणि बुडे दिसून नाही राहिले. झाले काय बुडे गेले निभा खाली बसले. अरे मजुऱ्या मागे माणूस असला की नाही ऐदी पण आज करते मजूर. याच्या मागच राहा लागते. बुढे ऐदी नाही तो बापा. सरपंच काय सांगा तुम्हाला, 6 एकर हाणलं लोक बसले उठले नाहीत की ते आता गेले पाणी मनी प्यायले. बसू द्या बेचारे. 6 एकर घेतले ना आजच्या जमान्यात कोणी मजूर. हो याईन बुड्याने घेतला ना बापा. आता का जीव घेता द्यायचा की रगत जीव द्यायचं. काही राजा बाय तुम्ही. मस्त काम केलं बाबा बुड्याने. 6 एकर घेतलं. मस्त टाप केलं मग तर बापा. कामगिरी मस्त झाली हो तुमची. काय तर मा बाया निंदेली यायला. अरे एक पातणी लागली अजून. म्हटलं बोललं काही तर म्हणतात घरी चाललो. सांगा बा. त्या मजुराचं काम मस्त झालं भाऊ. सरपंच मजुराला बोला नाही लागत. बोललं गेली ओढवाया. घरी जातात डायरेक्ट. राजा पण बुडे मस्त सापडले तुम्हाला. मस्त काम करून राहिले बा. जुनं खोड आहे बापा. जुने लोक काम करायला एक नंबरच होते ना. 6 एकर वार म्हणजे गंमत झालं काय. 7 ते 11 मध्ये 6 एकर वार खूप झालं ना. पहिली गॅरंटी नव्हती बुढे काम करतील गेली म्हणून. पण बुढे ना जमला पाहिजे. काम मस्त करून राहिले. बुढे घासघूस नाही काहीच नाही. एकदम क्लिअर काम आहे बिलकुल. नाही बापा अनुभवी आहेत ना ते. कामात एक नंबर तरबी जात बापा ते. बैल गेले हाणं मस्त जमतात ना द्यायले. पण टाप कामगिरी केली बा त्यानं. दिसून राहिलं गवताई जशी दिसून राहील तुमच्या घरात. निंद्याचं काम नाही तुम्हाला. अशी टाप ह्यानली बुडे ना. जुन्या माणसाला फरकच पडते. पण जुन्यात नव्यातले फरक आहे बापा. नव्या पुरेले फक्त नुसतं पैसा दिसते. रोजदारी काम करणं कमी. पण जुने लोक होते बापा. पैसाही घेतात. म्हणजे बुड्याले 700 रुपये रोज आहे बरं, कमी नाही. पण त्या मरमानात काम बी आहे मस्त. 6 एकर म्हणजे खूप झालं ना. आजकालचे पोरे हाणतात का. नामदेवराव मस्त कामगिरी टाप झाली तुमची. चला चला कुकडे गेले पाहून बुडे. इरे गेले कुठे गेले बसायला. चला बरं. हो चला चला. महाराज नामदेवराव बाया ऐदी लोण पुरे. एक पातणी लावली देईन. रोजदारीले फुले 300 रुपये रोज आहे देईल. सांगा काय करा माणसानं. आहे की नाही. डोकसू झोडीची बाई पुऱ्या ऐदी झाल्या बाया. बापा ते बायचं नाटक सोडूनच द्या तुम्ही. म्या जीव खावला बाबा. म्या संबंध गेलाय द्या. काय करता निंदतच नाही बापा. हो बापा आता पाणी पिला तर चांगलं वाटून राहिलं रे बापा. लोक आपल्याला आठवण येऊन उरले का पाणी पियायची. सारं म्हणजे भुललोच होतो आपण. पाणी प्यायला लागते, बसा लागते, कुठा लागते. का बा एकदा माणूस कामाला चिटकला की कामच करत राहतो. हो बा आपल्यासारखी हिरा म्हणतो कोणाला सापडते काम करायला बाबा. चालून चालू ना बिळी ओढली ना काळी ओढली ना तामाक खाल्लेली का. जसं काही उदळ घेतला पुन्हा बा. 6 एकर राळ झालं शिनकारे आदलं खाल ना. 6 एकर. हो 6 एकर तर झालं तो शिनगड. काढ बरं तामाकू. तामाकू चू आता जराशी बसू 5-10 मिनिटं अजून बा. आता काही घाई नाही एवढी आपल्याला. बाबा पटकनी तमक खाय. अजून तो नामदेवाला आपल्या नावान कन्या घांटीन. काय तो बसेलच आहे म्हणेन. लोकायले कसं यायले किती काम केलं तरी म्हणतात हे बसेलच आहे. त्यापेक्षा कसं 2 गोष्टी ऐकल्यापेक्षा चाल बाबा तमक खान चाल. आपण काय दिया. हो बाबा हो आल्यावर तोही बोलीन उडीन बापा अंगावर घालतो. केन्ना देणं काय तो बसेलच आहे म्हणे. पाणीच पिऊन राहिले तमाकच खाऊन राहिले. काय यायचं काय सांगता येत नाही. शेतकरी म्हटल्यानंतर विषयचा किती करा यायला कमीच आहे बापा. म्हणून म्हटलं तुले जाय बापा खाल्लो को पटकनी तमाक काढ खाय बापा चाल. आला ना रे बापा नामदेव आला ना. आता पायन कसा बोलते आपली. तो तर छानच काढते आपली. तो आला उभा रे वाहनाचा. आता काय तो आपल्याला बोलल्याशिवाय राहते का. म्हणतेस तो का पाणी पिऊन राहिले का बसेला आहे का. बशाची रोजदारी घेऊन राहिल्या पाय ठसन घालतेस तो आपल्या पाय तो. रे बापा बोल आमच्या आता बोल बोल आम्हाला. काय तो बसेलाच आहे का पाणी पिऊन राहिले का. ये बापा बोलून घे आता तू. आता आम्ही कामाले काय उडे बा पाणी गेली फेन. हो बाबा पाणी पिलं आता चाललो आम्ही. चाललो बापा. हाणतो बापा डवरे. हो बोल नको रे बाबा. बोल नको बाबा. हो गड्या मोतीराम काही तामक खाऊ नको रे बाबा. चाल बोलली ना आपल्याला. हो बाबा चाल चाल. मला काय बाबा तो आपला. चाल बाबा बोलल्यापेक्षा चाल बाबा पटकून. अरे हो
बापा आम्ही काही बोलत नाही हो बापा तुम्हाला. हा खा खा थांबव खा बसा काही वांधा नाही. हा तुम्ही राजा हो लय मोठं काम केलं 6 एकर आणलं ना आता काय जीव येऊ का तुमचा. हा बसा मस्त 5-10 मिनिटं थांबव मग खा. अरे बापा आमचा जीव घेते बापा. कसं कोणाचे बोलणे कधलं अदलोक ऐकली नाहीत बापा आम्ही ना. हा कसं शेतकऱ्याचं काही सांगता येत नाही. तुम्ही बोलेल काही मागे पुढे करत नाही बापा मजुराले म्हणून म्हटलं बापा. अरे बोटबा तसा काही विषय नाही ना. ऐदी असले तर मग माणूस म्हणते. आता सांगा तुम्ही 6 एकर आणल्यावर मी तुम्हाला काय बोलू सांगा बरं. म्हणजे अपेक्षेच्या पुढचं काम केलं ना तुम्ही ना. 6 एकर आजकालचे मजूर घेतच नाहीत ना. 7 एकरामध्ये तुम्ही ना घेतलं ना वावर आणि काय घेऊ आता काय तुमचं काय रगत येऊ. सांगा बा तुम्ही काम केल्यावर काय बोलते माणूस. बा ऐदी माणसाले बोलले आहे ते तुमच्यासारख्या काम करणारे बोलते का माणूस. हा बसा तुम्ही बसा काहीच वांधा नाही. आम्ही 2 जण आणतो लागलं असतं डवरे. अर्धा घंटा बसा तुम्ही मस्त आराम करा काहीच वांधा नाही. भाकर माकर आणली तर ती खाऊन घ्या एखादी पोळी मोई. म्हटलं का 7 अकरामध्ये कोणाला भूक लागते रे बाबा. कोण भाकर खाते. काही वाज बा भाकर नाही रे बापा. घरी गेल्यावर खाऊ आता. आजकालचे मजूर 3-3 पोळ्या आणतात बांधून 7 एकरामध्ये 9 वाजताच बसतात जेवायले. काय तर भूक लागली म्हणतात आम्हाला. खायचा टाइम आमचा हाच आहे. तुम्ही म्हणता की आम्हाला भूक नाही लागत. 7 एकरामध्ये कोण भाकर खाते बाबा. ते आहे मजुरीची भरती. आम्ही काही मजुरी भरती नाही बाबा. आम्ही कामाला कसं तर्फे जाऊ. आमच्या काम पुढे बोलते. काम पहिले पैसा त्यातच घेऊन राहिलो फुका थोडी आहे. हा बुडोबा हा तुम्ही काम करायला 1 नंबर. आता नामदेव भाऊ झाले की आपल्या यावर तुम्ही चला नामदेवरा आपण हाणू 2-4 उलटे तदलो बुडेला आराम करू द्या. चला चला साहेब. मुले असं वाटलेलं का नामदेव आपली सटकच काढते आता बोलतेच आपल्याला. पण काहीच बोलला नाही बा. बसा म्हणते अर्धा घंटा अजून. आम्ही आणतो म्हणते. आपलं काम बोलते ना. काम बोलते आपलं. हा गड्या बस खाय त्या मग आता मालकानंच म्हटलं तर हो बा खायचोय आता मग चाल. अरे काही बेकार दिवस आले बा. काय बाबा नामदेवराव सरपंच तुम्हाला राजा डवरे हाना लागून राहिले बा. 4-4 माणसं 5-5 गोळी असत बा तुमच्या जो आहे. आज तुम्हाला डवरे लागून राहिलं. अरे गड्या झुंब काळ बदलायला टाइम नाही लागत. अवघड हो लय काळ बदलला गड हो. काय करता बा आता कसं आहे जमीन आहे बापा बापदाद्यानं कमवायला तर कसं डवरे हाणाच लागतील मग स्वतःवर. कोण येणार आहे. आता तुम्ही दाखवून राहिले बाबा लेवले आम्हाले. कामाले तर येतच नाही तुम्ही. आता घ्या बाबा मजा. काऊन नाही येत बाबा कामाला येतो नाही आम्ही. रोजगारी दिली चांगली तर येतो. तुम्ही नाही आमच्या मुंड्याच मोडून राहिले. 300-400 रुपयात काम करा म्हणता. कसं काय जमीन बाबा तेवढ्यात तर खर्च निघत नाही आमचा. कामाला खाऊन नाही येणार बा आम्ही येतो ना. पण तुम्ही रोजदारी नाही देत ना तशी. आता रोजदारी का तुला 1000 रुपये रोज द्या बापा. 500 रुपये रोज देऊन राहिलो तरी बी तुम्हाला 500 पुरत नाही तर त्याला आम्ही काय करा आता. तर पण 1000 रुपये दिला असताना आपण पण आपल्याला शेती पुरून नाही राहिली त्याचा काय. आपल्या मालाला भाव नाही ना. मग यायला देसान कुठून आपण मजुराले. म्हणून पुढे पोहून गेले वाटतं घरी. म्हणूनच गेले पुढे बापा. मोठे बुड्डे आणाले ते गावातून वखर आणाले डवरे आणाले. मग काय काही बुड्डे थांब न बापा. मारली बुड्डे न चाट घ्या आता दाबून. रोजदारी देत नाही मजूर आले तर. हा ना स्वतः बुड्डेला थांबणार होते काय जास्त टाईम. तुमच्यापेक्षा तर 100 पट बुडे परवडले. तुमच्यापेक्षा जास्त काम करतात ते बुडे. काय सांगा तुम्हाला काय त्या बुड्याची मजा घेऊन राहिले तुम्ही. बुडे पोहून गेले का नाही गेले का. बुडे नाही जात पोहून. तुम्ही जासान पोहू. मी वैदी साऱ्या गावाची बुड्डे नाही वैदी. काम करायला 1 नंबर आता बेजात बुड्डे. आम्ही काय देऊ बाबा. तुम्ही रोजदारी देतो काय काम करा तुमचं. 300-400 रुपयाच्या मानानंच काम होईल बा. तुम्ही म्हणता की बाबा रोजदारीच्या मानानं काम असते ना. हो भाऊ रोजदारीच्या मानानं काम असते. जाय डोकसं नको आमचं 10 बरं उठून लोक 2-3 जण तुम्ही 10 बरं डोकसं नको. मोठे सांगतात बुडे गेले पोहून घरी. बुडे सांगतात आम्हाला ते. बुडे काय थांबणार होते का. मोठे आणले वावरात घरून. बुडे का काम करतात का. त्याचे हातपाय गवराले गेले पोहून. पायरे हा देवल्या काय भाजून राहिला तर पाय बरं पाय. मला ऐकू येऊन राहिलं ते. चाल बरं चाल सायची सटक काढू चांगली चाल बरं. आहे तो बापा करोना रुई जोडी आहेच बापा बुड्डे आहे तो. काय भाजून राहिले ना तुम्ही अटी येऊन. डबल आले का अटी. नामदेव सरपंच डोकसं खायला आले का. काय तो बुड्डे पोहून गेले नाही. हे का पोहून जाणारे आहो का आम्ही तुमच्यासारखे नाही या.
चबरा रे त्या बुड्याला का चबरा ना आता पान कशी तोंड ठेचतात तुमचं तर. मोठा रोजदारी भारले हो तुमचे कामं करण्याच्या जीवार साऱ्या गावाच्या होती तुम्ही आणि आम्हाला म्हणून राहिले का तुम्ही असं तसं आम्ही कपवून जाणार दिसलो का तुम्हाला. बुडे बा तसा विषय नाही ना हो तसा नाही ना. आता निघा तू तसा नाही ना असं नाही सहायचे हो आले तेल टाकायले जा कामं धंदे करा काही ऐदीपणा करत जाऊ. 400 पाहिजे 500 रुपये रोज पाहिजे. शेतकरी कुठून देईन रे तुम्हाला रोजदारी त्याला पिकून नाही राहिलं मला भाव नाही द्यायचे काय काय तो काय किडनी ऐकून देईन काय तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. लोकांचा का फुका पैसा आहे का रे काम करणं नाही नाम करणं नाही कामाच्या वेळेस मागे पुढे पाहता एक फटी शिल्लक नाही मारत लोक हो आणि चालले मोठे ही रोजदारी पाहिजे ती रोजदारी मोठा शांतपणा करायला ठेवून मग यायला ते सकाळी हा डोकसना खाऊ निघाडून ऐकलं जेवला झुमरे ऐकलं ना. चला चला पाहुणे मग हे काही खरं नाही हे आपली सटक काढून राहिलं. हो बाबा चाल त्या डोंगरेचा बंदोबस्त बसवाच लागेल आपल्याला. चाल बरं बुड्डे आले नाही तर पोयाली दोघी जण यायले कामं धंदे करणं जीवार येतात आणि रोजदारी पाहिजे फक्त येईल रोजदारी फुकाई येते का रोजदारी रोजदारी हातपुढे करते मजूर काम करणं जीवार येते आजी गेले पो. हो शिवलाल भाऊ या बुड्याने घोर केला ना बापा. हे डवरे आणून राहिले लोक जे 5-5, 6-6 एकर वार घेऊन राहिले वा कसं करता खरंच ना बा. आपण 7 ते 11 पर्यंत 2 एकरावर वार घेत नाही आणि 6-6 एकर वार घेऊन राहिले बुडे. सांगा हे शेतकरी ऐकतील नाहीत काय कशी रोजदारी देतील आपल्याला सांगतील का आपल्याला कामाले. चाललं हे दोन्ही बुडे अगो कामं करू राहिले गावामध्ये घेणं देणं खाली 6-6 एकर ह्या लागते येईल लुच्चे येईल यायचे लक्षात येत नाही की हे शेतकरी लोक मजुरा रगत पिऊन राहिले एवढं काम नाही करायला लागत कापूरचं रामायण करावं लागते नुसता जरासं थुक्याला थुका पण हे सायजे लक्षात येत नाही बुडे डंगरीच्या. या बुड्याची जिरवा लागते चांगली थंडीगार करायला लागते. हा ना बा आता जर आपण कोणा डवऱ्याला गेलो एवढं जर वावर हाणलं नाही 6 एकर तर ते लोक आपल्याला आपल्या नान कोण्याने काढतील काय रोजदारी देतील काय सांगा तुम्ही. काय म्हणतील ते बुडे 6 एकर वार हाणून राहिले तुम्ही जवान सारखे जवान असल्या 2 एकर वार हाणून राहिले काही लाजा वाटतात तुम्हाला. मग ते जे बुडे बुडे सांगा बुडते आम्हाला असं म्हणतील ना लोक. हे बुडे तर जास्तच घोर आहे शिवला याचा बजेट बसावं लागते गड्या. आता गावात साऱ्या मजुराची मीटिंग घ्यायला लागते आपल्याला पण या बुडेचा बंदोबस्त करावाच लागते आता त्याच्याशिवाय मेळ येत नाही. हो ना आपण गेलतो त्याला सांगितलं तर आपल्याला उतरून बोलले त्याचा बजेट बसवाच लागते आता बुडेचा. शिवलाल भाऊ जो काही बजेट बसून असेल तो बसा पटकन झटकनी तुम्हाला सांगतो मी. नाहीतर मग हे कसं वाया जाईन बरं काम. कसं जे काही आपलं ठरेल आहे ते सारं इचकून आचकून जाईन मग यावर्षी. हा गड्या बसतो तुम्ही बंदोबस्त करतो काहीतरी. गड्या शिवला बरोबर काय झालं अरे बा ते बुडे पाय बा आवरण द्यायला डोंगरेल त्या जास्त सटसट वय करून राहिले ना बाबा. अजून 11 वाजले अजूनही घरी गेले नाहीत ते अजूनही डवरे हाणूनच राहिले बा. आम्ही तडसा गेलो तर आमची शान काढली द्यायला. त्या बुड्याने म्हटलं 11 वाजले घरी चालले का ते म्हणतात तुम्हाला काल शांतपणा करावं लागते आमचं काम आम्ही भाऊ काय तुम्ही अवधी लंड तुम्हाला नाही कामं करणार आम्हाला कामं करणार आम्ही 11 सांगून संध्याकाळी 5 वाजता हाणू डवरे असे म्हणत ते बुडे. शिवला हे बुडे जास्त अति करून राहिले आता या बुड्याची जिरवाच लागते रे बा. हो ना गड्या जास्त आता डोक्यावरून पाणी फिरलो सायचे म्हणजे आपल्या मजुराची युनियनचा नियम मोडून राहिले ते यायले युनियनचा झटका दाखवाच लागते आता बुडे येईल. चल भाऊ डोक्यावरून पाणी नाही पुरत म्हणजे आपल्या गावात आपल्याला मजूर म्हणून कोणी सांगणारच नाही कामाले. बाहेर गावात पाहा लागेन आपल्याला गावातले लोक एवढे दाखवतील आपल्याला अरे तुमची गरज नाही आम्हाला. या बुड्याने जर टाइम सोडून काम केलं तर घोर होईन ना. प्रताप होईन ना 8 ते 2 डबल सुरू होईन ना आपल्या गावामध्ये. भाऊ आपण जो टाइम ठरवला 7 ते 11 तो टाइम बदलीन 8 ते 2 होऊन जाईल. हे बुडे सारा घोर करून टाकतील मग 500 घासा दिवसभर गाड जायचे तेच दिवस मागचे पुढे येतील आपले. अरे गड्या शिवला मग कसं मागचे दिवस पुढे जर नाही आणलं असतील की नाही त्या बुडेला आवरा लागते दोन्ही डंगरेले. सरपंच तर आमच्या पुरा ढोपरून घेऊन आला बुडेले. बाबा आता काय तुम्ही जशी त्या बुड्याचं गेलतो तसा मी बी गेलतो पण ते ऐकत नाही सायाचे त्याला आता युनियनच्याच कचाऱ्यामध्ये घ्यायला लागते. गावात मिटिंग मजुराची घ्यायला लागते आपली साऱ्याची युनियनची आपल्या आणि त्याच्यात बसावं लागते आता हा बुडा. हे दोन्ही बुडे काही करा पण कसं त्या बुड्याचा बंदोबस्त करा आता. हा बसो गड्या शिवला बंदोबस्त बसो. चला मग मित्र आता पाहू बुड्याचा बंदोबस्त कसा बसते. बजेटच बसवतो बुड्याचा. लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा उर्वरित बघा उद्या पाहू.